नमस्कार मित्रांनो, क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांच्याबद्दल माहिती याचा भाग 8 आणि याच्यामध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल भाग 3 बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला याची PDF हवी असल्यास आपल्या क्वेश्चन स्टडी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची PDF भेटून जाईल. मित्रांनो, वेळ न जाऊ देता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 51. ब्राह्मणांचे कसब या साहित्याचे स्वरूप काय आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक E, पद्यात्मक ग्रंथ. प्रश्न क्रमांक 52. ब्राह्मणांचे कसब कोणत्या वर्षी प्रकाशित झाले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B, 1869. प्रश्न क्रमांक 13. गुलामगिरी या ग्रंथाचे स्वरूप काय? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक C, गद्य. प्रश्न क्रमांक 54. गुलामगिरी कोणत्या वर्षी प्रकाशित झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक C, 1873. प्रश्न क्रमांक 55. गुलामगिरी हा ग्रंथ कोणाला समर्पित केला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B, गुलामांना दास्यवृत्तीतून मुक्त करणाऱ्या अमेरिकन जनतेस. गुलामगिरी हा ग्रंथ गुलामांना दास्यवृत्तीतून मुक्त करणाऱ्या अमेरिकन जनतेस समर्पित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 56. शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथाचे स्वरूप काय? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन B, गद्य. शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथाचे स्वरूप गद्य आहे. प्रश्न क्रमांक 57. शेतकऱ्यांचा असूड कोणत्या वर्षी प्रकाशित झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक C, 1883. शेतकऱ्यांचा असूड हा 1883 साली प्रकाशित झाला. प्रश्न क्रमांक 58. सत्सार या साहित्याचे स्वरूप काय आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक C, नियतकालिक. तर सत्सार या साहित्याचे स्वरूप नियतकालिक आहे. प्रश्न क्रमांक 59. इशारा या ग्रंथातून कशाविषयी विचार मांडले आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक C, जातीभेदाविषयी. तर इशारा या ग्रंथातून जातीभेदाविषयी विचार मांडले आहेत. प्रश्न क्रमांक 60. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात कशाची कल्पना मांडली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक C, निर्मिकाची किंवा ईश्वराची. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात निर्मिकाची व ईश्वराची कल्पना मांडली आहे. प्रश्न क्रमांक 61. मुलींसाठी शाळा सुरू करण्याच्या ज्योतिबाच्या कार्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B, मिश्र फरार. तर मिश्र फरार यांच्याकडून मुलींसाठी शाळा सुरू करण्यासाठी ज्योतिबांना प्रेरणा मिळाली. प्रश्न क्रमांक 12. ज्योतिबा यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारने कधी सन्मानित केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक E, 16 नोव्हेंबर 1852 त्यांना ज्योतिबा यांना शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारने सन्मानित केले. प्रश्न क्रमांक 63. 1865 मध्ये विधवांच्या केशवपन बंदीसाठी प्रयत्न करताना कोठे नाभिक बांधवांचा संप घडून आणला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक
तळेगाव डमढेरे. 1865 मध्ये विधवांच्या केशवपन बंदीसाठी प्रयत्न करताना नाभिक बांधवांचा संप घडून आला. प्रश्न क्रमांक 64. सीताराम आल्हाट व राधाबाई निमकर या जोडप्यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह कधी लावला गेला? या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक ए डिसेंबर 1873 सीताराम आल्हाट व राधाबाई निमकर या जोडप्यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावण्यात आला. प्रश्न क्रमांक 65. 1875 मध्ये पुण्यात स्वामी दयानंद सरस्वतींची हत्तीवरून मिरवणूक काढली त्यावेळी ज्योतिबांना कोणी सहकार्य केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए न्यायमूर्ती रानडे यांनी 1875 मध्ये पुण्यात स्वामी दयानंद सरस्वतींची हत्तीवरून मिरवणूक काढली त्यावेळी ज्योतिबांना सहकार्य केले. प्रश्न क्रमांक 66. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज कोणी केला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ज्योतिबा फुले. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज ज्योतिबा फुले यांनी केला होता. प्रश्न क्रमांक 67. जुन्नर येथील शेतकऱ्यांचा सावकारशाही विरुद्धचा लढा कोणी यशस्वी केला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब ज्योतिबा फुले. तर ज्योतिबा फुले यांनी जुन्नर येथील शेतकऱ्यांच्या सावकारशाही विरुद्धचा लढा यशस्वी केला. प्रश्न क्रमांक 68. 1876च्या दुष्काळात धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ज्योतिबा फुले यांनी 1877च्या दुष्काळात धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 69. फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य कोणत्या काळात झाले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए 1876 ते 1882 या काळात फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य झाले. प्रश्न क्रमांक 70. दीनबंधू हे वृत्तपत्र ज्योतिबांच्या आशीर्वादाने कधी चालू झाले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1877 या रोजी दीनबंधू हे वृत्तपत्र ज्योतिबाच्या आशीर्वादाने चालू झाले होते. प्रश्न क्रमांक 71. दीनबंधू वृत्तपत्राचे संपादक कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड कृष्णराव भालेराव. तर कृष्णा भालेराव हे दीनबंधू वृत्तपत्राचे संपादक होते. प्रश्न क्रमांक 72. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धारी असे कोण म्हणत असे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ज्योतिबा फुले. ही जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी असे ज्योतिबा फुले म्हणत असे. प्रश्न क्रमांक 73. ज्योतिबांनी सरकारला सादर केलेल्या निवेदनानुसार किती वर्षाच्या आतील मुलांना कामावर घेऊ नये? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 8 वर्ष. तर ज्योतिबांनी सरकारला सादर केलेल्या निवेदनानुसार 8 वर्षाच्या आतील मुलांना कामावर घेऊ नये. प्रश्न क्रमांक 74. ज्योतिबांना महात्मा ही पदवी कधी आणि कोणी दिली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए तर 1888 मध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादर बडेकर यांनी ज्योतिबांना महात्मा ही पदवी दिली. प्रश्न क्रमांक 75 आणि शेवटचा प्रश्न. सार्वजनिक सत्यधर्म हा ज्योतिबांचा शेवटचा ग्रंथ कधी प्रकाशित झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब
त्यांच्या मृत्यूनंतर तर सार्वजनिक सत्यधर्म हा ज्योतिबांचा शेवटचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. मित्रांनो, याबरोबरच आपला या भाग जे महात्मा ज्योतिबा फुलेचा भाग 3 संपला आहे आणि आणखी एक त्यांचा शेवटचा भाग येणार आहे. याच्यामध्ये आपण त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.